वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आपण आज जाणार आहोत एका हिडन प्लेसवर फिरायला. मी इथून एकटाच आहे, पुढे गेल्यावर माझे मित्र मला भेटणार आहे. बाकी तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज, कारण खूप मेहनत करतोय तुम्हाला तर दिसतच असेल. तर फायनली आपल्याला आपले मित्र भेटले आणि आता आपण निघणार आहोत. फ्रेंड्स देख सकते हो आप, आज संडे और हम निकल पड़े घूमने. फ्रेंड्स भाई हमारा भाई इतने ट्रैफिक में से गाड़ी डाल रहा है, देख सकते हो आप. इसको बहुत चुल मची है. भाई को डीमार्ट रेनकोट लेने का था, तो अभी हम लोग रेनकोट लेने आए. देख सकते हो आप, डीमार्ट में हम लोग. हमारा दोस्त किधर घूम गया क्या बता भाई. तर गाईज आम्ही आलो होतो डीमार्टला रेनकोट घ्यायला, बिकॉज बाहेर पाऊस पडतोय. माझ्याकडे रेनकोट आहे, बट भाऊला रेनकोट घ्यायचा होता. तर बघू शकता तुम्ही रेनकोट किधर आहे भाई. येते घेते उधर भाई. हा मग काय तेच घ्यायचं आहे तुला. काय भाई हा घेतो रेन फायटर. सो गाइस 100 रुपये वाला रेनकोट मिल गया अभी. हेलो कुठे भाई बहुत गर्दी है यहाँ पे. नवीन एक्झिट ओपन केलाय. तर मित्रांनो आम्ही आलो होतो रेनकोट घ्यायला, बट भाऊला मनासारखा रेनकोट भेटत नाही, आणि जो भेटतोय तो थोडासा चांगला नव्हता. म्हणून बघूया आता आम्ही चाललोय. आमचे हरवलेले मित्रमैत्रीण भेटले. चला तर आपण निघालो आहे परत आपल्या जर्नीसाठी कसारा घाट मध्ये फॉग बघायला, की कसं आहे तिकडे फॉग वगैरे. त्या दिवशी आम्ही जाऊन आलो, बट आता आम्ही परत चाललोय दुपारच्या टायमाला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आणि आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. सो गाईज याच्या मनासारखा रेनकोट डीमार्टला भेटला नाही, म्हणून आम्ही आता आलो आहे डिकॅथलॉनला. तुम्ही बघू शकता. बघूया इथे डिकॅथलॉनला तरी भेटतो काय याच्या मनासारखा रेनकोट. रेनकोट शोधतोय आमचा भाऊ. तर विषय कसा आहे माहिती का, रेनकोट घ्यायचा याला आहे आणि हा फिरवता हा मला. यांनी पहिलेच प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे होतं. इकडे रेनकोट द्यावा विचार ना, तोपर्यंत मी बघतो तिकडे. इकडे इकडे तर विषय असा आहे, इकडे पण एलआयच्या मनासारखा रेनकोट भेटत नाही. बट जो भेटतोय त्याची कॉस्ट एवढी जास्त आहे का डायरेक्ट 2 आणि 3 हजार आहे. तेवढं मग आम्ही आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला कोणता नाही घेऊ शकत. मग आम्हाला कोण भेटले बघून घ्या. आम्ही काय घ्यायला आलाय भाऊ तू. जॅकेट घ्यायला आला होता. भाऊला दिवसांनी काय ब्लॉग मध्ये आलाय तो आपल्या. तर आम्ही आलो होतो काय रेनकोट घ्यायला, बट भाऊला रेनकोट इथं पण आवडत नाही, म्हणजे प्राइस खूप जास्त आहे. तर मज्जा नाही दे सिद्धार्थाची दे. अरे जाऊ द्या, आता त्याला पुढून रेनकोट घेऊन देतो मी कुठून तरी एखाद्या चांगल्या ठिकाणी देतो. भाई नाही व्हिडिओ ब्लॉग बनवला सिमेने घेतला मला रेनकोट. पुढे चाललोय आम्ही. खाली कमेंट मारा. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे इथून परत. बघू शकता तुम्ही. नाही रे त्यांनी काढलं रे. माझा मित्र आहे तो शेवटी भाऊ आहे. तर भाऊ कंटिन्यू करा. एक नंबर मजा येणार पुढा. तुम्हाला मी हिडन प्लेस दाखवणार. हिडन प्लेस. तर काही आता आम्ही पोहोचलोय बोलण्याच्या पुढे. बघू शकता पाऊस लागत होता म्हणून आम्ही रेनकोट घालून घेतला. भाऊने घातलं कारण मला ओढ व्हायचंय. आणि आमची ती गॅस दोन जण मागे बघा, बघू शकता तुम्ही. तर गाईज आम्हाला पोहोचायला थोडासा वेळच होणार आहे, बिकॉज गर्दी लागते अशी मध्ये 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 मध्ये. ही गाडी फेल लागली त्या कारणामुळे पूर्ण मागे बघू शकता खूप मोठी लाईन आहे. आता ही गाडी कधी नीट होईल आणि कधी पूर्ण आमची ट्रॅफिक निघेल काय माहीत नाही. ठीक आहे असो, बट आम्ही तर निघालो आता पुढे. बट
तर काहीच मी मागे बसलेलो असल्यावर याच्याकडून टोल पण नाही घेणार, बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही सगळे टोल भरतील, बट आम्ही टोल नाही भरू शकत कारण मी बसलोय. त्यांनी बघितलंय मला ब्लॉग मध्ये, हे बघा यांना बी सोडून दिला फ्री मध्ये. तर आम्ही थांबलोय टोल नाक्याच्या पुढे, बघू शकता तुम्ही काहीच. आणि सीन बघा किती भारी. तर आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलोय. आम्ही दोघांनी रेनकोट घातलाय, या दोघांनी रेनकोट नाही घातलाय. ते एन्जॉय करताय नाही का बोल. अजून पुढे गेल्यावर तर अजून खूप मजा येणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनल. आम्ही फिरत डायरेक्ट कसारापर्यंत आलोय. कसारा घाटा हा पॉइंट आहे तो. हा गोष्ट पण नाही. हे बघा भाई, तो मेन पॉइंट आहे तिकडे पुढे भाई. काही नाही वाटत. देखो भाई, 1 सेकंड तर मी तुम्हाला एक सीन दाखवतो. वॉटरफॉल टाईप आहे थोडा, आणि तुम्ही बघाल ना तर भाई डायरेक्ट लिटरली बघा तुम्ही स्वतःच्या. तर काहीच तुम्ही बघू शकता. आता मी फोटोशूट करतोय. रॅन्डम काढू काय? माझ्या वेळेस गर्दी येऊ राहिली असं का वाटतंय मला. सर वायसेप. तर काहीच यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय का नाही माहित नाही मला. तर ठीक आहे, काही विषय नाही. आता आम्हाला घरी जायची वेळ आली आहे. घरी जाणार आहे आम्ही आता सध्या. आणि खूप जास्त गर्दी इकडे बघू शकता तुम्ही. मागे बघा पूर्ण. कधी आले ना कसारामध्ये तर हे बघा, इकडे कसाराचा रोड आहे आणि रोडच्या इथूनच तुम्हाला एंट्री अशी मध्ये यायला. तिथे त्यांचा फोटोशूट चालू आहे आता सध्याच्या कंडिशनला. खूप जास्त गर्दी इकडे. तर काहीच तुम्ही बघू शकता आता या एरियातला फॉग पण वाढलाय. पुढे मागे बघा पूर्ण फॉग एवढा प्रॉपर आहे भाई, काय सांगू तुम्हाला. एकदम हेवन वाटतं, डायरेक्ट हेवन मध्ये आल्यासारखं फिलिंग होतं. तुम्ही बघा फुल काढावर. आणि इकडे यांचा फोटोशूट चालू आहे. आता पाऊस चालू झालाय परत आणि आम्हाला इथून निघायचं आहे. बघू शकता तुम्ही रेडी होती गर्दी. तर सर्वजण इकडून पळत आहे. पाऊस आलाय. ज्यांनी छत्री आणली आहे बघा, हा मुलगा, त्यांनी छत्री ज्यांच्याकडे ते ठीक आहे, बट आमच्याकडे नाही. तर आम्हाला इथून निघायला लागणार आहे. मी माझा घेतो द्या. आपली अमानत लिहिली हमने. ए भाऊ मला बी घे भाऊ. भाऊने आपल्याला हेल्प केली आहे. भाऊ बघू शकता. तर सगळं फोटोशूट करताय जागोजागी. आणि मी ओला होता आता, पण मला जायचं आता बाहेर. काय करू मला तो काढ घ्या हातात घेऊन टाक. अरे ते चालू ते पण चालणार नाही का? बाईक तुझ्या घरी येतील रिपेरिंगला. हो दे ना स्कॅनर दे मला. मोबाईल स्कॅनर दे काकांकडे. हो आम्हाला घ्यायचं का आकड्यांना नाही गाव घालायचं पूर्ण भाग टाकताय. आपण टाकतो. तर गाईस बघा किती गर्दी इकडे. ठिकठिकाणी लोक थांबले आणि फक्त फोटोशूट करताय आणि व्ह्यूज बघताय वाटतं प्रॉपर. तर काही आम्ही चाललो आता कसारा घाटामध्ये. कसारा घाटातली वाईट काय तुम्हाला पण दाखवतो.
आणि टू व्हीलर वर मी भरपूर वेळेस गेलोय, पण मग आता पावसाळ्यात चाललोय. आजची वाईबच वेगळी व्हीलरवर. आज पाऊस पण पडतोय आणि प्लस फॉग पण आहे, तर एकदम भारी मजा येते नाही का. बघा गाईज पुढे एक धबधबा आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, पण रिस्क घेऊ नका, कारण इकडून गाड्या खूप जोरात येतात, तर स्लोली आणि का समोरून गाड्या पण खूप जोरात येतात. तर तुम्ही आले कधी तर थांबायचं असेल, थांबू तर नका तिकडे, कारण पूर्ण घाट आहे, घाट एरिया आहे आणि इथे गाड्या खूप जोरात असतात. सो हे बघा, याला जायचंय म्हणून आम्ही जातोय. हे बघा, याला पाण्यात खेळायचंय या वाढवायला. हे बघा, मी तर नाही जाणार आहे, कारण भाई मी पहिलेच ऑलरेडी आजारी आहे, मला आजारी पडायचं नाही आता, कारण मी काल परवाच मेडिसिन वगैरे घेऊन नीट झालोय. आणि यांची डांग मस्ती बघा काही तुम्ही दोघांची, यांच्या दोघांची डांग मस्ती बघा तुम्ही. हे बघा, पण भारी, खरंच सिरियसली खूप भारी एकदम. बट आले तुम्ही कधी तर प्लीज इकडे थांबू नका, कारण गाड्या खूप जोरात येतात इकडे. आणि याचं चालू आहे फोटो काढ फोटो काढ फोटो काढ फोटो काढतो मी, 2 मिनिटं थांबा. माझी पण इच्छा होते, कारण हिला जायचं नव्हतं, पण ही पण गेली तिकडे, तर मी कसं काय एकटा वरती उभं राहू. तो मला पण जायचंय, थोडा मोबाईल ओला होईल तिकडचा, पण तुझे बॉगल तरी आंब्या तुम्ही. आणि आशिवाई डायरेक्ट सिरियसली काही खूप मजा येते, काय सांगू तुम्हाला. आणि पूर्ण घाटात कोणीच नाही, एवढ्या हा वॉटरफॉल आहे, इथे कोणीच थांबलेलं नाही, फक्त आम्ही चौघ आहे. वॉटरफॉल हो, खूप मजा येते आम्हाला. तुम्ही नक्की या इकडं आले तर, फक्त आहे ना सावधानी घ्या नाही का इकडून क्रॉस करायची, पण भारी मजा येते खरं सिरियसली वाईब. तर पुरा अजून एक कसं रे काय आता मध्ये आलं ना भाई, नुसते पॉइंटच पॉइंट आहे. तुम्हाला मी अजून एक भारी विषय दाखवतो, एकदम भारी पावर एकदम है ना. तुम्ही जर कधी टू व्हीलरवर आले ना, टू व्हीलरवरच तुम्हाला अनुभव घेता येईल सर्व, एकदम भारी. मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आज नाही का तिकडे खूप जनता, तिकडे खूप लोक उभे आहेत. खरंच यार, कपाळा घाट एकदम बेस्ट आहे नाही का. फिरायचं तर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, पावसाळ्यात फिरायचं असेल, मजा तर महाराष्ट्रातच आहे, पूर्ण मजा तर फक्त महाराष्ट्रातच आहे. कसारा घाट विजिट करा गाईज, खरंच भारी आहे आणि खरंच मजा येते यार. हो, फायनली कसारा घाट आमचं एक्सप्लोर करून झालाय गाईज. आम्ही खूप मजा आहे, खूप मजा आहे खरंच. काही जिंदगीमध्ये काय पाहिजे तर फक्त कसारा घाटची एक राईड पाहिजे खरंच, मजा. आणि ती पण टू व्हीलरवर. काय व्हीलरवर फक्त बाहेर. तुम्ही ना कधी आले ना तर खरंच टू व्हीलर घेऊन बाईकची मजा कुठे नाही ना, पावसाळ्यात ती मजा कसारा घाटात आहे. नक्की या तुम्ही खरंच विजिट करायला. तर काही आम्ही आता घरी चाललोय आणि घरी जाताना पण एकदम मजा येते नाही का. तर काही आम्हाला ट्रेन बघायची म्हणून आम्ही चाललोय. हे बघा, हे बघा गाईज, वाव. हे बघा गाईज, तर तुम्ही बघू शकता ट्रेन. आणि लाला रे, लाला रे.
तर आपण एकदा परत 1 सेकंड एकदा ट्रेन तुम्हाला मी एकदम वेगळ्या दाखवलं बघा. वॉटरफॉल बघा अजून एक इकडे खूप वॉटरफॉल आहे असे छोटे मोठे असे खूप सारे वॉटरफॉल. तुम्हाला मी एकदम भारी ठिकाणून लोकेशन ट्रेन दाखवतो. तिथून पण एकदम नजारा असा भारी आहे यार. हे बघा इकडे खाली रेल्वे ट्रॅक आहे म्हणजे जो टनल आहे ना इकडून हा इथे बाजूला घे. हे बघा इकडून असा हा आहे आणि इथे जो टनल आहे खाली रेल्वेचा तिथून रेल्वे जाते रेल्वे क्रॉस होते. एकदम भारी सीन येतो पण एकदम. आणि त्याच्या समोरच असा वॉटरफॉल आहे छोटासा. इथे खूप सारे वॉटरफॉल आहे याच्यात. तर मी जो पॉइंट बोलत होतो ना ट्रेनचा आता तर ट्रेन नाही इकडे. तर मग तो मागे दाखव याला झूम करून दाखव त्यांना. सो गाईज तुम्हाला सांगतो आज संडे होता एवढी मजा आली ना सिरियसली काय लागलं तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही अजून पुढे आलो आणि अजून आम्हाला एक हिडन प्लेस दिसला. म्हणजे आम्ही खूप वेळेस कसारा घाटात आलोय पण कधी माहित नव्हतं भाई एवढा भारी भारी हे कधी म्हणलं हे कधी म्हणलं भाई कधी 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 झालंय असं सीन. बघा काही वरती बघा इकडे या साईडला ही विहीर आहे त्या काळातली एकदम इसवी सन काळातली विहीर आहे. आणि भाई मी पहिल्यांदा इकडे कसारा घाटात आम्ही भरपूर वेळेस आलो बट आम्ही कधी इकडे आलो नव्हतो. भारी प्लेस आहे यार खरंच. तुम्ही या नक्की या बघायसारखं आहे खरंच. हे बघा फॅमिली सोबत आले तरी फॅमिली फुल एन्जॉय करता इकडे. सिरियसली खूप भारी वाईब आहे इकडे. तुम्ही फोटोशूट पण करू शकता फॅमिली सोबत मित्रांसोबत. फक्त जर आले तर काळजी घ्या. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो बॅक साईडचा खूप सही आहे. मित्रांनो बघा भाई तुम्ही मजा आहे खरं तिचं भाई. खोल आता दिद्या नको. माझ्या मित्राला डांग मस्ती करायची आता उतरायचंय. इथे खोल आहे कारण कोणालाच माहित नाही इथे खोल आहे की वरच्यावर पाणी आहे. कारण इथं पूर्ण खड्डा आहे. तर बघा खाली विहीर डायरेक्ट विहीर आहे विहीर. जाशील भाऊ कसारा होईल इकडे आपला. चला खाली हे बघा काही अशा प्रकारे आपला संडे वसूल झालेला आहे. अजून आपल्याला एक हिडन पॉइंट भेटला आहे नाशिक मधला. हे बघा तर भाऊला पण फोटो काढायचे म्हणून ती रेनकोट काढून फोटो काढणार आहे नाही का. अशा प्रकारे फोटोशूट झालेला आहे. बघू शकता तुम्ही तुमच्या भावाने एकदम पावर फोटो घेतलेला आहे. आणि आजचा संडे कशी मजा आली शिवाय. अजून 8 वाजलेले आणि अजून आम्ही बाहेरच 7 वाजले आणि आम्ही बाहेरच आहे अजून पण. चावी हरवली गाडी. तर विषय झालाय थोडासा. माझ्या गाडीची चावी हरवली आहे याने गाडीची चावी काढलीच नाही. आणि गाईस तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की हे काय आहे. म्हणजे मला माहित नाही. आईला होकरांची ती विहीर का काहीतरी समथिंग बोलले ते. बट तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की काय जर कोणाला माहिती असेल तर. बाकी फुल एन्जॉय झालाय. मजा आली. संडे वसूल झालाय अशा प्रकारे. आणि आजचा ब्लॉग खरंच थोडा मोठा असणार आहे. थोडा मोठा झाला नाही का बट तरी पण काही विषय नाही. तुम्ही लास्ट पर्यंत ज्यांनी बघितलं असेल त्यांना मजा आली असेल. असेच नवीन नवीन आपल्या चॅनलवरती ब्लॉग्स येत राहणार आहे. सो तर चला अजून पुढे काय काय बघायला भेटतंय कसारा घाटात बघूया. चला मंडळी रेनकोट काढून ठेवला आपण. पाऊस आल्यावर रेनकोट घालणार आपण ते ना. याला चावी महत्वाची नव्हती बुटे महत्वाचे होते. शूज माझे मी काढून ठेवलेले खाली. तर फायनली तुम्ही माझ्या मोबाईल आम्ही निघालोय. आणि तुम्हाला ठिकठिकाणी सर्व लोक दिसणार आहे असे उभे. सर्व कसारा घाट एन्जॉय करताय. भाई एवढी गर्दी आहे
डायरेक्ट ट्रॅफिक लांबपर्यंत हा ब्लॉग थोडा मोठा झालाय काही पण ठीक आहे. चला तर मग व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.